मित्रांनो नमस्कार. मी अजय भुईर माझ्या YouTube चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतोय. जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या खाली बऱ्याचदा आपल्याला श्रीमंत योगी बघायला मिळतं किंवा घरामध्ये काही फोटोज असतील, महाराजांच्या काही प्रतिमा असतील तर त्यावरती आपण श्रीमंत योगी असं लिहत असतो. तर ही जी उपाधी आहे किंवा हे जे विशेषण आहे ते नेमकं कोणी दिलंय? समर्थ रामदास स्वामींनी दिलेलं हे विशेषण आहे किंवा उपाधी आपण म्हणू शकतो, जी श्रीमंत योगी आहे. कारण बऱ्याचदा आपण वाचत असतो की निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे समर्थ रामदास स्वामींचे शब्द आहेत. रामदास स्वामींनी चाफलहून वाईस पाठवलेलं एक पत्र आहे. जे पत्र शिवरायांसाठी होतं. सन 1649 मध्ये चाफलहून वाईस पाठवलेलं पत्र आहे आणि ह्या पत्रामधल्या काही ओळी आहेत. त्याची सुरुवात मित्रांनो अशी झाली आहे की निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी तयाच्या गुणमहत्वासी तुलना कैसी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि आदिशक्ती पृष्ठीवागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाण. मित्रांनो अजून एका प्रश्नाचं उत्तर इथं भेटलंय ते बघा. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की म्हणजे बऱ्याचदा काही लोक मला सांगत असतात, मीही कधी कधी प्रश्नामध्ये पडतो की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदास स्वामींची भेट झाली असेल का किंवा खरंच त्यांचा काही संबंध असेल का. तर या पत्रामध्ये आपण सगळेच जाणता राजा ज्या राजाला म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना, ती जाणता राजा ही उपाधी सुद्धा समर्थ रामदासांनी दिलेली आहे. बघा, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील. म्हणजे बघा राजा आपला कसा आहे ह्या पत्राद्वारे आपल्या लक्षात येतं की राजे नेमकं कसं असतील. बघा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपण सुशील सकला ठाई धीर उदार आणि सुंदर. म्हणजे राजांचं मला तर वाटतं की वर्णन करणारं हे पत्र आहे खरं तर. म्हणजे महाराज या पत्रातून आपल्याला दिसून येतील की महाराज कसे असतील. बघा, धीर उदार आणि सुंदर. महाराज कसे आहेत? धीर उदार आणि सुंदर शूर क्रियेशी तत्पर. म्हणजे बघा, राजे धीर आहेत, राजे उदारी आहेत, तितकेच राजे सुंदर देखील आहेत. आणि जितके सुंदर आहेत त्याहून अधिक राजे काय आहेत तर शूर आहेत. आणि जितके शूर आहेत त्याहून अधिक क्रियेशी तत्पर आहेत. सावधपणे नृपवर तुच्छ केले तीर्थक्षेत्र ते मोडिले ब्राह्मणे स्थान भ्रष्ट झाली सकल पृथ्वी आंदोळली धर्म गेला देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेर शूर पंडित पुराणिक कवेशकर वैदिक याज्ञिक धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई या भूमंडलाचा ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आता इथं अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा की इथं समर्थ रामदासांनी महाराजांना पत्र लिहिलंय. त्यात असं त्यांनी लिहिलेलं नाही की तुमच्या मुलं हिंदू धर्म राहिला की तुमच्या मुलं आपला जो धर्म आहे तो राहिला. तर त्यांनी काय लिहिलंय की महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे. म्हणजे महाराष्ट्र जो काय
त्या महाराष्ट्राला समर्थ रामदास स्वामी धर्म म्हणतात. आणि तो का राहिला तर तुमच्यामुळं राहिला. आणि काही धर्मकृत्य चालती आश्रित होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. म्हणजे तुमची जी काय कीर्ती आहे मित्रांनो, ती कीर्ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का, आपल्या देशापुरती मर्यादित आहे का? तर तसं न सांगता समर्थ लिहितात की विश्वी विस्तारली. धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. कित्येक दृष्ट संहारिला, कित्येकाशी धाक सुटला, कित्येकाशी अश्रय झाला शिवकल्याण राजा. आता बघा, मगाशी आपण पाहिलं की श्रीमंत योगी महाराजांना दिलेली उपाधी आहे, उपाधी म्हणू शकतो किंवा विशेषणही म्हणू शकतो. मग त्यानंतर आपण पाहिलं जाणता राजा, आणि त्यानंतर अजून काय असेल तर शिवकल्याण राजा. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंध विस्मरण झाले कायनेनु. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तया प्रती, धर्म स्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. राजकारण उदंड दाटले, तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. म्हणजे बघा, राजाच्या प्रती समर्थांचा जो काय आदर भाव आहे, त्यांच्या प्रती जो काय प्रेम आहे, ते इथून आपल्याला लक्षात येतं की महाराजांच्या बद्दल समर्थांना असलेला जो काही जिव्हाळा आहे ते इथं लक्षात येतं. बघा की प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. म्हणजे अखेरच्या ओळीस समर्थ रामदास स्वामी म्हणतात की काही प्रसंग नसताना लिहिलंय पत्र, तर तुम्ही आम्हाला क्षमा करा. म्हणजे इथं त्यांची शीलता आपल्याला दिसून येते. म्हणजे आपला राजा इतका सुशील. मित्रांनो, ह्या पत्रातून मला वाटतं आपल्या राजाचं जीवन कार्य, म्हणजे राजे कसे असतील ह्यावरून आपण पाहिले नाही किंवा राजांना आपण समोरून पाहिलं नाही, पण ह्या ज्या काही गोष्टी ठेवल्यात किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते समकालीन दस्तऐवज जो काय आहे त्यावरूनच आपल्याला राजा किती आपला श्रेष्ठ असेल, राजा आपला किती तेजस्वी असेल, राजा आपला किती शूरवीर असेल कल्पनाही करता येत नाही मित्रांनो. तर अर्थातच श्रीमंत योगी, जाणता राजा, शिवकल्याण राजा ह्या ज्या काही उपाधी होत्या ह्या दुसऱ्या कोणीही दिलेल्या नसून त्या समर्थ रामदासांनी दिलेल्या आहेत. हे ते पत्र आहे मित्रांनो. इथंच थांबतो. जय शिवराय.